मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। सांगली पालिका प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे। मिरज कुपवाड पालिकेच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। त्यानंतर इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे। तर संध्याकाळी मुख्यमंत्री मुंबई पालिकेच्या प्रचाराला सुरुवात करतील। वरळीमधल्या NSCI डोममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा पहिला मेळावा पार पडणार आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं कौतुक करणारे एक ट्विट आता समोर आलेलं आहे। भाजपचा धडाका कायम, महायुतीचे 68 नगरसेवक बिनविरोध, महापालिकेतही भाजपचे सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक, अशा आशयाचं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलेलं आहे। मालेगावमध्ये बंडखोरी रोखण्यास भाजपला अपयश आल्याचं दिसतंय। नितीन पोफळे यांची बंडखोरी कायम असल्याची माहिती मिळतेय। भाजपतर्फे नितीन पोफळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे। वॉर्ड क्रमांक 10D मधून त्यांनी बंडखोरी केलेली आहे। मी पक्षाकडे मागच्या पंचवार्षिकलाही मी थांबण्यात आलो होतो। मी त्याच्यावरती काही नाराजी व्यक्त नाही करत, पण या पंचवार्षिकमध्ये पण मी मागणी केली होती, एक चांगल्यापैकी समाज मानस आपल्याबरोबर असतानाही आपल्याला का टाळण्यात येतं, तर हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झालेला आहे। आणि मी माझी उमेदवारी करणार असं मी पहिल्या दिवशी ठरवलं होतं आणि आज मी अपक्ष उमेदवारी करतोय आणि मी जर विजय याचा माझा निश्चित आहे। विजय झाल्यावरती मी पुन्हा माझ्या पक्षाकडे सामील होईल। बारामतीमध्ये नगराध्यक्षांच्या कार्यक्रमाला लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं समजतंय। लावणीचा कार्यक्रम झाल्यानं बारामतीमध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। यानंतर आता अजित पवार नवनिर्वाचित नगराध्यक्षांना समज देणार का, असा सवाल बारामतीकरांकडून अजित पवारांना आता विचारला जातोय। नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा घडल्यानंतर नाशकात सुद्धा असाच हाय व्होल्टेज ड्रामा घडलेला आहे। बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांच्याकडून सुद्धा माघार घ्यायला नकार देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।